गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीतील खजरी गावात उघडकीस आलेल्या एका महिलेच्या हत्येचा पोलिसांनी तपास करत 7 आरोपींना अटक केली आहे। पैशाच्या हव्यासापोटी या आरोपींनी केवळ खूनच केला नाही तर मृत महिलेच्या 7 महिन्यांच्या मुलाची देखील विक्री केल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। दिनांक 3 ऑगस्ट रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खजगी गावात एका महिलेचा मृतदेह धारदार शस्त्रांनी मारलेल्या अवस्थेत आढळला। तपासानंतर ही महिला अन्नू ठाकूर असल्याचे उघड झाले। आरोपी अभिषेक तुरकर याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध होते। अभिषेक मोठ्या कर्जात होता आणि यातून बाहेर पडण्यासाठी त्याने पत्नी आणि बहीण आणि इतर साथीदारांसोबत अन्नूचा खून करून तिच्या मुलाची विक्री करण्याचा कट रचला। अभिषेकने अन्नूला भिला येथून दुचाकीवर बसवून खजरी या ठिकाणी आणले आणि तिचा खून केला। त्यानंतर तिच्या 7 महिन्यांच्या मुलाची धनराजची गोंदिया या ठिकाणी विक्री केली। या अमानुष कृत्यात अभिषेक सह त्याची पत्नी, बहीण आणि आणखी 2 महिला आणि 2 पुरुष असे एकूण 7 आरोपी सामील होते। डुग्गीपार येथील पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून मानवी क्रूरतेचे हे भयान वास्तव समोर आले आहे। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।